रामराम मंडळी. तो का आपल्या ठिबक जोडणं झालं, तो का ठिबकला पाणी चालू आहे. कुठं कुठं असं चिळकांड्या मारायला तो का कुठं गळाले, एखादं काही काही लागलेलं आहे. जुनं ठिबक आहे गेल्या वर्षीचं. काय करावं, बऱ्याचशा हप्त्यात त्याची बारी आहे. तो का बघा पाणी असं बेस्ट गळालं कुठं कुठं. तो का सकाळी लावल्या 10:30 वाजता लाईट आली. भिजले कुठं कुठं ईदभर चले. तो का इतकं पाहिजे शेतकऱ्याला काय हो, शेतातच काम करावं लागते. शेतमालाला भाव नाही. हो का आता टाइम 2 वाजून गेले, 2:30 वाजलेत. तर पण उन्हाचं बघा, ते अवघड आहे शेतकऱ्याचं जीवन. बघा नंबर 1 ठिबकला पाणी गळाले, पाणी चालू आहे. बघा सगळ्या वावराला ठिबक आता नाही. तो का कुठं कुठं फुटले ठिबक, जुनं आहे. पार 1च वर्ष झाला आणून तर कुठं बी चिरू गेले कुठं कुठे. तो का इथं इतके धार माराले, कसं करावं काय नाही. फाडू बघा लावलं पाणी. आता 1-2 दिवस भिजून मग लगेच हळद लावा, काकरा मारून फरकंडे ओढून घ्या. काहीतरी इथं काय पट्टीपासून चिरले, जरासा असं दाबले. थांबा मित्र, बघा शेतकऱ्याचं जीवन. मित्र सगळीकडे इथं तर लय गळालंय. तो तर का पाणी गळालंय ते बघ. वाटतं आता तिकडं पाणी पार्सल होईल का एवढ्याला गळू लागल्यावर. त्याला जोडायचं जॉईंट नाहीत, बेड फोडले. काय वाटतं जॉईंट आणतो म्हणला भाऊ गेला घरला. एवढं पाणी वायाला चालेल, वावरातच आहे, वायाला काही नाही. पण बेड फोडला एवढा. पुढे बी चले पार्सलवाले. आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करा. हे हळदी करता बेड मारलेले होतं. आपल्याला हळद लावायची. आता 2 दिवसात हळद लावून काढायची. आता आज तो का बेस्ट भिजले, इथे रातला भिजले. काकर मारून ह्याला नंबर 1 हळद लावून घेतली. तेव्हा संपलं मग ठिबकचं. मग काही होईना. चालतं मंडळी, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा, सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.